आज 18 जून रोजी नाशिक रोड व देवाली गाव तसेच विहित गाव येथील नागरिकांना आज नेत्र तपासणीचा व जनरल चेकअपचा लाभ मिळाला। विहित गाव येथील प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरात आज हिरकणी फाउंडेशनच्या वतीने या भव्य आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नेत्र तपासणीत ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करून देण्यात येईल। तसेच शरीराच्या मधुमेह, उच्च रक्तदाब, ECG, BMI अशा विविध आजारांच्याही तपासण्या करण्यात आल्या। यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, भाजपा ग्रामीण उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शंकरराव वाघ, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुनील बचाव, डॉक्टर दीप्ती पांपरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सौ शीतलताई विसावे व हिरकणी फाउंडेशन उपाध्यक्ष गीता उगले यांच्या संकल्पनेतून हे शिबिर राबवण्यात आले। या शिबिराचा परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घेतला। यावेळी डॉक्टर स्वाती आहेर, डॉक्टर दिनेश नेमन, डॉक्टर अशोक आवरे, डॉक्टर संजय विसावे, विजय उगले, किरण देशमुख, पद्मजा जाधव, महेश शिरसाट यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाला सर्व चर्मकार समाज बांधव व अशोकजी पवार यांच्या समवेत स्वप्नील बोराडे, विजय उगले, जया उगले, क्रिश उगले, सबुरी उगले, हाणके मावशी व सार्वजनिक मंडळाच्या ज्येष्ठ महिला, भजनी मंडळातील महिला नागरिक उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सौ शीतलताई विसावे यांनी केले तर आभार प्रदर्शन गीता उगले यांनी केले। कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल डॉक्टर सौ शीतलताई यांनी हिरकणी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष गीता उगले यांचा सत्कार केला। आज हिरकणी फाउंडेशनच्या वतीने जो मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले त्या सर्व आयोजकांचे मी मनापासून अभिनंदन करतो। आजच्या युगामध्ये बराचसा तुम्हाला रोगराई पसरली आहे, कुठल्याही माणसाला कुठलाही आजार होऊ शकतो। त्यामुळे या आरोग्याची तपासणी वेळेवर होणे फार काळाची गरज आहे। आज या फाउंडेशनने जो उपक्रम राबवला त्या फाउंडेशनच्या सर्व संयोजकांचे व संचालकांचे मी मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। जय श्रीराम। फाउंडेशनतर्फे ऑर्गनाइज्ड या हेल्थ कॅम्प एकदम चांगला राबविण्यात आलेला आहे। असेच उपक्रम त्यांनी पुढेही राबवावेत असं मी त्यांना गुड विशेस देते पुढच्या त्यांच्या उपक्रमांसाठी। आणि महिलांना सक्षम फायनान्शियली पण आणि हेल्थवाईज सक्षम बनवण्यात ते खूप मोठा वाटा उचलत आहेत, तर त्याबद्दल त्यांचे अभिनंदन। थँक्यू। नमस्कार, जय श्री माताजी। आज आपण विहित गावामध्ये हिरकणी फाउंडेशनच्या मार्फत आरोग्य शिबिर लावलेलं आहे आणि ह्या शिबिराचं आज उद्घाटन भारतीय जनता पार्टी चे शहर अध्यक्ष जे आहेत आमचे प्रशांतजी जाधव आणि आमच्या ग्रामीणचे अध्यक्ष जे आहेत शंकररावजी, त्यांनी नाना, आम्ही त्यांना प्रेमाने नानाच म्हणतो, त्यांनी आज हे उद्घाटन केलेलं आहे। आणि ह्या उद्घाटनाला आपण बघू शकतात अनेक नागरिकांनी इथे उपस्थिती लावलेली आहे आणि आज सकाळपासून खूप फ्लो चालू आहे। सगळ्यांनी त्यांची डोळे तपासणी करून घेतलेली आहे। डोळ्यांची तपासणी झाल्यानंतर डोळ्यांच्या विकारांविषयी त्यांना मार्गदर्शन केलं गेलं। त्यानंतर चेकअप करत असताना मोतीबिंदू ज्यांना आढळला त्यांना ऑपरेशनसाठी आपण कुपन दिलेलं आहे। त्यांचं जवळच्याच हॉस्पिटलला ऑपरेशन हे केलं जाईल। तरीसुद्धा ज्यांचा चेकअप बाकी असेल त्यांनी हे चेकअप करून घ्यायचं। त्या व्यतिरिक्त डोळ्यांची तपासणी करत असताना ज्या महिलांना डोळ्याची स्किन वाढलेली आहे किंवा डोळ्यात काही इंजुरी झालेली आहे तेही लक्षात आलं तर त्यांचंसुद्धा बारीक ऑपरेशन सांगितलेलं आहे डॉक्टरांनी आणि तेही इथे मोफत केलं जाणार आहे हिरकणी फाउंडेशनच्या मार्फत। तसंच काहींच्या मोतीबिंदूला अजून परिपक्वता नव्हती म्हणून कालांतराने त्यांनी योग्य निदान करून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपले जे नागरिक आहेत हे सुखावले आहेत की मॅडम आम्ही आता कालच आम्ही तपासणी करून आलो आणि उद्या ऑपरेशन करणार होतो असं आम्हाला वाटलं, पण आजच्या चेकअपमुळे आम्ही रिलॅक्स झालो आहोत की डॉक्टरनी सांगितलं की 2 महिन्यानंतर आम्ही ऑपरेशन करू शकतो, कारण आमच्या घरामध्ये काही कार्य आहेत आणि ती कार्य पार पाडून आम्ही जर आमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकलो तर नक्कीच आम्हाला थोडंसं समाधान वाटतं। तुम्ही हे शिबिर लावलं म्हणून त्यांनी समाधान व्यक्त केलं। हे सगळं करण्याचं नियोजन आणि आयोजन असं होतं की हिरकणी फाउंडेशन ही नेहमी सेवाभावी कार्य करत आहे। गेली अनेक वर्ष झाले गोविंदनगर असेल, सिडको असेल ह्या भागामध्ये मी स्वतः शीतल विसावे म्हणून तिथे कार्य करते। माझं
भारतीय जनता पार्टीतर्फे पण कार्य चालतं. तसंच माझं मेडिटेशन सेंटर आहे. सहयोगा मेडिटेशनच्या माध्यमातून आपण तिथे सेंटर घेतो. त्या व्यतिरिक्त आपले आश्रम आहे पाथर्डीला, त्या आश्रमाचंही काम आपलं चालतं. आणि ह्या सर्वांगीण सामाजिक कार्यामध्ये माझी संस्था जी आहे, जागृत चैतन्य फाउंडेशन असेल, हिरकणी फाउंडेशन असेल, या दोघी फाउंडेशनच्या मार्फत विविध प्रकारचे शिबिरं आणि कार्यक्रम हे महिलांसाठी घेतले जातात. आजपर्यंत आपण बघितलं आहे, महिला दिनाच्या निमित्त असेल किंवा इतर दिनविशेषाच्या निमित्त असेल, अनेको कार्यक्रम आपण आज बघितले आहे व्हिडिओच्या माध्यमातून. या परिसरामध्ये हे आरोग्य शिबिर आजपर्यंत लावलं गेलं नव्हतं, म्हणून उगलेताईंच्या माध्यमातून आज आम्ही हे इथे शिबिर लावलं आणि सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. महिला मंडळांनो, मला एकच सांगायचं आहे, आपण निरोगी राहिलात तर घर निरोगी राहील, आणि आपण निरोगी राहिलो, घर निरोगी राहिलं तर हा समाज निरोगी राहील. आणि हाच उद्देश ठेवून आम्ही हिरकणी फाउंडेशनच्या तर्फे हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि ह्याच कार्यक्रमाला अनुषंगून आम्ही महापालिकेच्या अंतर्गत संपूर्ण नाशिकमध्ये जे आम्ही शिबिर लावलेले आहेत, जे ट्रेनिंग कोर्सेस लावलेले आहेत, त्या ट्रेनिंग कोर्सेसचाही आज आम्ही उहापोह केला. आणि जास्तीत जास्त महिलांना मोफत प्रशिक्षण कसं मिळेल, शिवण असेल, पार्लर असेल, योगा असेल, मेडिटेशन असेल किंवा DTP असेल, कम्प्युटर असेल, ह्या सगळ्या कोर्सेसला मोफत नोंदणी झालेली आहे. आणि ह्या प्रत्येक एरियामध्ये हे शिबिर घेतलं जाणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी ह्यात सहभागी व्हा अशी मी आज आवाहन करते. धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.